नमस्कार. मी शेवगा शेतकरी विजय ढोके. आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025. आता थोडं आमच्या इकडे 2-3 दिवसापासून थोडा सूर्यप्रकाश मिळत आहे. त्याच्या आधी आमच्या इकडे भरपूर पाऊस होता, त्यामुळे आलेलं फ्लॉवरिंग पूर्ण ड्रॉप झालेलं आहे. आत्ताही इथं पाहू शकता, असं हे चिखल आहे, पेंट बनतोय, गोळा बनतोय, असा इतकं पाणी झालेलं आहे. ह्याच पाण्यामुळे हा प्लॉट पिवळा पडून पानगळ होत आहे. नवीन शेतकऱ्यांनी ज्याची मे जूनची लागवड असेल, त्यांच्याकडे सुद्धा असा पाऊस जर झाला असेल तर त्यांनी सुद्धा पाणी द्यायचं थांबवू नये. ड्रीपने की असो किंवा इतर कोणत्याही साधनाने असो पाणी देऊ नका. ह्या पावसाच्या पाण्यामुळे आपण आता 1 महिना पुढे गेलेलो आहोत. संपूर्ण फुल गळालेलं आहे. लिरिया टाकणे चालूच आहे, पण जो माल या महिन्याचा शेवट निघत होता तो आता पुढे जाणार. आणि असे सरळ जाणारे जे स्टंप असतील ते तर असा शेंडा काढणे आवश्यक आहे. असं थांबवून हा याचा शेंडा स्टॉपिंग करत राहणे. शेंडा छाटणीला खूप महत्त्व आहे. ह्या अशा पद्धतीचे फ्लॉवरिंग आहे. याला आता डिसेंबर शेवट लागेल शेंग यायला. आहे बऱ्याच ठिकाणी डिरिया निघणं चालूच आहे. म्हणून विदर्भातल्या किमान शेवगा शेतकऱ्यांनी तरी ऑक्टोबर नोव्हेंबरचा विचार न करता डिसेंबरलाच कसा चालू होईल याचाच विचार करून नियोजन करणे. आणि बहाराचं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की पहिला बहार दुसरा बहार कसा घेता. माझ्या मते तरी या शेवगा शेतीमध्ये बहार वगैरे काही राहत नाही. हां, ज्याच्याकडे पाऊसच कमी 300-350 मिलीमीटर पाऊस होतो त्या ठिकाणी साहजिक आहे. पण आमच्या इकडे पावसाळ्यातच पाऊस 1100 मिलीमीटरच्या वरी पडतो. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी एक वेळ लागवड झाली आणि व्यवस्थित नियोजन करून एकदा प्लॉट चालू करून घेतला डिसेंबर शेवटला, तर 5-6 महिने म्हणजे मृग नक्षत्राचा पाऊस येईपर्यंत शेंग तोडत राहणे, विकत राहणे. दराची चिंता न करता दर 2 वेळ तुम्हाला मिळतोच तेजीचा, एक सुरुवातीला आणि एक शेवट जूनला. मधात 20 रुपये किलो जरी शेंग गेली तरी परवडतेच. झालेल्या पावसामुळे आणखी आपण परत तयारीला लागणार. आता फ्लॉवरिंगसाठी परत आलेला 0-32 स्प्रेइंगमधून चांगलं मायक्रोन्यूट्रन देऊन परत बहार काढणार आहोत. मागच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हवेतील नत्राचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे याची शाखे वाढ, हिरवगार व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो
ते खूप झालेली आहे. फ्लॉवरिंग चांगलं आहेच. अशा पद्धतीचा आपला शेवगा पिवळा पन्ना चालू झालेला आहे अति पावसामुळे. हे झाड, इथे 2 झाड होते ते या 2 झाडाचा हा सोबती मागच्या मे महिन्याच्या वारा वावदानात 24च्या हे कोलमडून पडलं होतं, पण आपण त्याला तसंच ठेवलं होतं. परत याने इथून फुटवा काढला, इथून हे हिरवा निघलं, परत फांदी आणि परत शेंग देणं चालू झालं. आणि इकडून सुद्धा हा अशा पद्धतीनं ग्रोथ करत आहेत. माणसाचं आयुष्यसुद्धा असं आहे, थोडं जरी कमी जास्त झालं तरी न डगमगता परत हिमतीने काम करत राहणे, हे ते झाड शिकवते शेतकऱ्याला कसं उभं राहायचं नाही कसं जगायचं. ते याच्याकडे पाहिलं की हिंमत येते माणसाला की पुन्हा उभं राहायचं. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करणे. आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. जय जवान जय किसान, जय हिंद जय महाराष्ट्र.